नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. ठरलं तर या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अगदी मनपूर्वक मी तुमचं स्वागत करते. आजच्या भागामध्ये आता सायली जेव्हा मधुवनला भेटायला हॉस्पिटलमध्ये येते आणि मधुवनचा हात तिने हातामध्ये घेतल्यानंतर आता आई बाबांबद्दल जे काही विचारलेलं आहे तर तेच आता मधुवनला सांगायचं असतं. म्हणून मधुवनचा अगदी जीव खालीवर होत असतो. त्यांचे जे काही आता ते हृदयाचे ठोके आहेत तर ते जास्त वाढतात. मधुवनला आता अगदी खूप त्रास होत असतो, कारण त्यांना सायलीला काही सांगता येत नाही, म्हणून त्यांना अगदी हा त्रास होत असतो. तेव्हाचा सायली जायला निघलेली असते, परंतु जेव्हा आता ती मागे वळून बघते तर आता मात्र आता सायली एवढं पाहते आणि लगेच डॉक्टरांना आवाज देते की डॉक्टर लवकर या. तेव्हा आता सायलीचा आवाज ऐकून नर्स आणि डॉक्टर धावतच येतात. आता डॉक्टर मधुवनला चेक करतात. तेव्हा नर्स सायलीला बाहेर थांबायला सांगते. तेव्हा आता मधुवनला ऑक्सिजन लावून आता लगेच सलाईन लावले जाते आणि मधुवनवर आता उपचार सुरू होतात. त्यानंतर आता सायली ही खूपच रडत असते. मधुवनची ती अवस्था तिला बघवत नाही, इतकी आता सायली बाहेर येऊन रडत असते. तर त्यावर आता अस्मिता इकडे आता अर्जुनला म्हणत असते की ही लोक परत का आलीत आणि मला खरंच यांचं नाटक आता नाही बघवत. तेव्हा आता अर्जुन म्हणतो मला तर यांच्याशी बोलू सुद्धा वाटत नाही. तर तेवढ्यात आता मैना आणि सदाशिव बाहेर येतात. तर अस्मिता अर्जुनला खुणावते की बघ ते आलेत. आता कल्पना आणि प्रताप मात्र शांत उभे असतात आणि प्रिया आणि विमल मात्र अगदी किचनमध्ये. प्रिया तर मात्र अगदी गंमतच पाहत असते की नक्की काय होतंय. तर प्रियाला तर एक प्रकारची मनामध्ये भीतीच असते की नक्की यांना काही संशय आला तर नसेल ना. आता मैनावती आणि सदाशिव जेव्हा बाहेर येतात, मैनावती आता कल्पनाला म्हणते की कल्पना ताई, अहो थोडीशी हळद वगैरे मिळेल का? म्हणजे हे बघा अहो यांना लागलेलं आहे आणि जर थोडी लावली तर त्यांना बरं वाटेल. तर घरातील सगळेजण अगदी रागानेच पाहत असतात. अर्जुनला तर खूपच राग येतो. पूर्णाई आता कल्पनाला खुणावते की हळद दे म्हणून. तेव्हा आता कल्पना पूर्णाईकडे पाहते. काही न बोलता विमलला आवाज देऊन आता हळद द्यायला सांगते. तर विमल म्हणते की हो वहिनी आणतेच. तेव्हा आता सदाशिव अगदी हात थरथर कापत हात जोडतो आणि म्हणतो की अन्नपूर्णा मॅडम, प्रताप साहेब आणि हे बघा जावे बाप्पू, आम्हाला खरंच तुमची सगळ्यांची माफी मागायची. अहो आमची बबली ही तुमच्यासारख्या चांगल्या माणसांच्या घरामध्ये सून म्हणून आली, पण आम्ही खरंच त्याची कधी किंमत नाही केली हो. मी तुम्हाला आईशपथ सांगतो की मी दारू सोडली होती, परंतु काय करणार, जुने सोबती भेटले, मोह आवरला नाही. तेव्हा आता अर्जुन तर खूपच रागाने आता पाहत असतो. प्रिया आता त्यांच्याकडे रागानेच पाहते आणि ते म्हणतात ना वाईट संगतीचा परिणाम वाईटच होतो आणि असं काहीतरी झाले. तेव्हा आता मैनावती सुद्धा म्हणते की हो ना, अहो खरंच यांना खूप वाईट वाटलं, चूक झाली यांची, म्हणून आता मैनावती सुद्धा हात जोडण्याचं नाटक करते आणि ह्यावेळेस त्यांना माफ करा असं म्हणते. तेव्हा आता पूर्णही रागातच म्हणतात की आजपर्यंत हेच करत आलोय, तुमचं वागणं हे सभ्य माणसाला शोभेल असं नाही. तर हे छोट्या छोट्या गोष्टीमध्ये आम्हाला दिसत आहे, पण तरी सुद्धा आम्ही काही बोललेलं नाही. परंतु आज मात्र जे काही झालं तर त्यावरून डोक्यावर पाणी गेलं. सदाशिवराव तर कल्पना सुद्धा आता सदाशिववर रागवते आणि म्हणते की आज जे काही प्रकरण झाले ते किती भयंकर आहे हे तुमच्या लक्षात काय येत नाही. तर आणि सायलीकडे बघून आम्ही असं किती दिवस सहन करत राहायचं. त्यावर आता प्रताप हा सदाशिवला म्हणतो की सदाशिवराव, अहो आमचा मुलगा आणि तुमचा जावई या शहरातील नामवंत वकील आहे, तर गुन्हेगारांना तुरुंगामध्ये पाठवतो, पण आज तुमच्यामुळे मात्र म्हणजे त्याच्या सासऱ्यांना तुम्हाला तुरुंगातून सोडवण्याची वेळ त्याच्यावर आलेली आहे. तर आणि तरी सुद्धा तुम्हाला असं वाटतं की आम्ही तुम्हाला माफ करू. तेव्हा मात्र आता प्रिया मनात म्हणते की नका करू, दोघांना एकदाच कायमचं घराच्या बाहेर काढा, कारण माझी एकदाची यातून सुटका तरी होईल. आणि तेवढ्यात आता अर्जुनच्या मोबाईलवर सायलीचा कॉल येतो. अर्जुन कॉल उचलतो आणि म्हणतो की सायली बोल, तू हॉस्पिटलमधून निघालीस का? त्यावर तर सायली म्हणते की नाही अर्जुन सर, तर अजून येथेच आहे. तेव्हा आता सायलीचा तो रडका आवाज ऐकून अर्जुनला आता काहीतरी झालेले आहे हे लक्षात येते. तर त्यावर आता अर्जुन लगेच उठतो आणि विचारतो की सायली, अगं काय झालं, तू रडतेस का? त्यावर आता सायली म्हणते की अहो डॉक्टरांनी सांगितलं की मधुवनची तब्येत अचानक बिघडलेली आहे. तर अर्जुन बोलतो की काय म्हणते सायली? तर आता सायली म्हणते की हो त्यांचा बीपी अचानक लो झाला, डॉक्टर असंच काहीतरी म्हणालेले आहे, सायलीला व्यवस्थित सांगता येत नाही. तर आता अस्मिता विचारते की अरे अर्जुन काय बोलते सायली? तेव्हा आता अर्जुन म्हणतो की सायली हे बघ. तर सायली म्हणते की आता खरंच मला खूप भीती वाटते. अर्जुन म्हणतो की सायली तू टेन्शन घेऊ नकोस, डॉक्टर्स आहेत ना तेथे आणि ते ट्रीटमेंट देतात ना, मी लगेच निघतो. तेव्हा सायली हो म्हणून आता फोन ठेवते. तर प्रियाला आता समजते की नक्की हा मधू होता शुद्धीवर येतो की काय. आता पूर्णही फोन ठेवल्यानंतर अर्जुनला विचारते की अरे मधुहूनचं काय, ते ठीक तर आहेत ना? त्यावर आता अर्जुन म्हणतो की नाही, ऍक्च्युली मधुहूनची तब्येत जरा बिघडलेली आहे, तर त्यांचे हृदयाचे ठोके वर खाली झालेले आहे, त्यामुळे आता मात्र मधुहूनची तब्येत व्यवस्थित नाही. त्यावर आता कल्पना म्हणते की हो
त्यामुळे हे बघ अरे काळजी तर वाटणारच, त्यामुळे अर्जुन तू आत्ताच्या आता निघ, सायलीला आता तुझी गरज असणार आहे. तर तेव्हा मात्र आता हे सर्व ऐकून आता प्रियाला तर खूपच आनंद होतो. प्रिया आता मनातून खूप हसते आणि म्हणते की खरंच काय मस्त न्यूज आहे. तर एकदाचा हा म्हातारा खपला तर माझ्या डोक्यावरची टांगती ती तलवार आहे तर ती अगदी खाली पडेल, एकदाचं टेन्शन जाईल. तेव्हा आता प्रताप लगेच उठतो आणि प्रताप अर्जुनला म्हणतो की अर्जुन तू एकटा जाऊ नकोस, चल मी तुझ्या सोबत येतो. तर तेव्हा मात्र आता अर्जुन म्हणतो की ओके डॅड, मधुवनची जी काही मेडिकल ची जी काही फाईल आहे तर ती माझ्याकडेच आहे, मी वरून लगेच घेऊन येतो. अर्जुन धावतच रूम मध्ये जातो. त्यावर आता कल्पना म्हणते की खरंच ना सायलीच्या मागे हे काय लागलेलं आहे, देवच जाणे. तर अस्मिताला सुद्धा वाईट वाटतं. अस्मिता सुद्धा म्हणते की खरंच बिचारी सायली किती घाबरली असेल. आता सगळ्यांना सायलीची काळजी वाटते, परंतु प्रियाचा चेहरा मात्र अगदी हसरा असतो. अर्जुन घाईने ती फाईल खाली घेऊन येतो आणि डॅडला म्हणतो की चला. प्रताप आणि अर्जुन घाईने हॉस्पिटलला निघून जातात. त्यानंतर आता मधुहून इकडे ICU मध्ये आणलं जातं. आता डॉक्टरांची आणि नर्सची यांची धावपळ सुरू असते. तेव्हा आता येणाऱ्या जाणाऱ्या नर्सला आता सायली विचारत असते की मधुहूनची तब्येत कशी आहे, परंतु कोणी काही उत्तर न देता फक्त त्यांची धावपळ सुरू असते. सायली अगदी त्यांना विचारण्यासाठी त्यांच्या मागे धावत असते, परंतु आता सायलीच्या जीवाची फार मधुवनच्या जीवासाठी अगदी तळमळ सुरू होत असते. आता मात्र ही नर्स आहे तर त्यांची एजा सुरू असते, एकामागून एक जण येत असतो. सायली प्रत्येकाला आता मधुवनच्या तब्येतीविषयी विचारण्याचा प्रयत्न करते, परंतु कोणी आता सांगायला तयार नसतात. सायली रडतच आता खूप विनवण्या करत असते आणि तेवढ्यात मात्र आता एक नर्स बाहेर पडते. तर सायली तिच्या मागे धावते आणि म्हणते की अहो नर्स ऐका, अहो मॅडम प्लीज सांगा ना मधुवनला काय झालेलं आहे. तर आता ती नर्स बोलते की हे बघा ट्रीटमेंट सुरू आहे, कळेल लवकरच नक्की काय झाले ते. तर सायली म्हणते की डॉक्टरांचं काय म्हणणं आहे. तर आता ती नर्स म्हणते की अहो कळेलच लवकर. आणि घाईने मात्र आता ती सुद्धा एजा करून आता जे उपचारासाठी लागत आहे तर ते अगदी नेत असते. तेव्हा आता लगेच सायली खूप रडत असते आणि देवी आईचा धावा करते. देवी आईला म्हणते की देवी आई अगं किती परीक्षा तू माझी पाहणार आहेस ग. अगं ज्यांना मी माझे आई वडील मानत नाही तर ते माझ्या घरामध्ये मजा घेतात, आणि ज्यांना मी माझे वडील मानते तर त्यांना तू माझ्यापासून हिरावून घेणार आहे का. म्हणून सायलीला आता मधुवनची खूप काळजी वाटते. आणि हे बघ देवी आई, मी असं नाही होऊन देणार. जर माझी श्रद्धा खरी असेल तर मात्र मी माझ्या मधुवनना माझ्यापासून कुठेही हिरावून तुला नाही घेऊन देणार. आणि तेवढ्याच सायली आता बाहेर पडते आणि त्याच वेळेस अर्जुन आणि प्रताप तेथे येतात. तेव्हा आता लगेच अर्जुन एकटीकडे पाहतो. प्रताप म्हणतो की अरे ट्रीटमेंट तर इथे सुरू आहे, मग सायली कुठे गेली, सायली तर इथे दिसत नाही. तेव्हा आता अर्जुनला सायलीची आणखीनच काळजी वाटते, त्याला खूप टेन्शन येते. प्रताप म्हणतो की अरे ती तर इथे मधुवनच्या रूमच्या बाहेरच असायला हवी होती. त्यावर आता अर्जुन म्हणतो की बहुतेक ती औषध घेण्यासाठी गेली असेल. तर तेव्हा आता लगेच प्रताप म्हणतो की जा बघू नये. म्हणून आता अर्जुन सायली औषध आणायला गेली की काय मेडिकल वगैरे मध्ये चेक करतो, परंतु सायली तेथे नसते. आणि आता अर्जुन धावतच बघायला तिला शोधायला बाहेर येतो आणि परत तिला शोधून आता तो जवळ येतो आणि प्रतापला म्हणतो की डॅड सायली तर इथे कुठेही नाही. तर प्रतापला सुद्धा खूप टेन्शन येते, सायली गेली कुठे असेल. आणि तेवढ्यात एक नर्स बाहेर येते. तर आता अर्जुन तिला विचारतो की नर्स हे बघा माझी बायको सायली सुभेदार येथेच होत्यात ना. तेव्हा ती नर्स सांगते की हो आतापर्यंत त्या येथेच होत्या, खूप रडत होत्या, परंतु आता इतक्यातच त्या बाहेर गेल्यात. तर अर्जुन म्हणतो की काय बाहेर गेल्यात. तेव्हा प्रताप म्हणतो की अर्जुन तू लगेच जा, बाहेर जाऊन तिला शोध, तोपर्यंत मी इथे उभा आहे, तू येथील काही काळजी करू नकोस. तेव्हा आता अर्जुन ती फाईल प्रतापच्या हातात देतो आणि आता लगेच अर्जुन म्हणतो की ती सापडल्यानंतर मी तुम्हाला फोन करतो डॅड. तर सायली मात्र इकडे अनवाणी पायांनी आता TVIच्या मंदिरात जायला निघलेली असते आणि तेवढ्यात अर्जुन धावतच बाहेर येतो. समोर तो सायलीला पाहतो. सायली अगदी जोरजोरात जात असते. अर्जुन तिला आवाज देतो की सायली सायली थांब. तेव्हा आता सायली थांबते. अर्जुन तिला विचारतो की सायली तुझं काय चाललं, तू कुठे जात आहे. अगं जेव्हा मी हॉस्पिटलला पोहोचलो तेव्हा नर्सनेच मला सांगितले की तू आत्ताच बाहेर पडली म्हणून. तेव्हा तुझ्या पायातील चप्पल कुठे आहे. तर आता सायली म्हणते की हे बघा मी देवीआईच्या मंदिरात अगदी देवीआईला जाव विचारायला चालले, जर मी अनवाणी गेले तर कदाचित तिला माझी इच्छा पूर्ण करावीच लागेल. आता हे सर्व ऐकून अर्जुन सायलीला म्हणतो की सायली अगं कसला वेडेपणा आहे हा. अगं हे बघ अगं तुला त्रास होईल आणि मधुहूंना तर आता हॉस्पिटलमध्ये चांगली ट्रीटमेंट मिळत आहे. तर तेव्हा आता सायली म्हणते की त्यांना त्यांचं काम करून द्या आणि मी मात्र माझं कर्तव्य करणार आहे. देवळामध्ये अनवाणी पायाने चालत जाणार आणि अगदी अनवाणी पायानेच आता हॉस्पिटलमध्ये परत येणार. तेव्हा अर्जुन सायलीला म्हणतो की सायली तू नाही ऐकणार तर मग ठीक आहे, मी सुद्धा तुझ्या बरोबर अगदी अनवाणी पायानेच येतो. डॅड आहे हॉस्पिटलमध्ये, ओके चल चल आता निघूयात. तेव्हा आता अर्जुन सायली मंदिरात जायला निघतात.
त्यानंतर आता इकडे कल्पना, पूर्णाई आणि अस्मिता ह्या एकत्र बसलेल्या असतात. त्यांना सायलीची खूप काळजी वाटते. तर आता कल्पना म्हणते की खरंच सायलीला आता तिचे आई बाबा सापडले याचा सुद्धा आनंद अगदी मिळत नाही. आणि तिकडे तर मधुवनची तब्येत सुद्धा अचानक बिघडली. तेव्हा अस्मिता म्हणते की खरंच सायली लहानपणीच हरवली आणि ती मधुवनला सापडली, हे खरंच किती बरं झालं हो. नाहीतर या भयंकर लोकांच्या संस्कारात जर सायली वाढली असती, सायली मात्र त्या रीना, मीना, टीना यासारखी झाली असती. तर आता मैनावती आणि सदाशिव मात्र चोरून यांचं बोलणं ऐकत असतो आणि प्रिया तर अगदी किचनमध्ये बसून यांचे हे बोलणे ऐकत असते. तेव्हा आता अस्मिता पुढे म्हणते की हा विचार जरी माझ्या मनात केला तरी सुद्धा मला कसतरी होतंय. त्यावर आता पूर्णाई म्हणते, अस्मिता तू काही टेन्शन घेऊ नकोस, सायलीचं सर्व काही चांगलं होणार आहे. तर आपली सायली खरंच किती स्वच्छ मनाची मुलगी आहे, तर देव तिला दुःख नाही देऊ शकत. तेव्हा आता कल्पना म्हणते की हो ना, मला सुद्धा तेच वाटतं आणि त्या लोखंडाचं सुद्धा काहीतरी मार्गाला लागेलच. आता ही टेन्शन आहे ना ती लवकरात लवकर जायला हवीत. तेव्हा मात्र आता मैनावती हे ऐकून आता ह्या सदाशिवला विचारते की अहो ह्या काय बोलतात, टेन्शन म्हणजे आपणच ना. सदाशिव हो असं म्हणतो. तर आता मैनावती म्हणते की अरे देवा, म्हणजे आता हे आपल्याला घराच्या बाहेर काढून देतात की काय. तर सदाशिव म्हणतो की हो, ते जेल प्रकरण आलेलं आहे ना मध्ये, त्यामुळे आता हे सगळं झालं असेल. तर मैनावती आता सदाशिववर चिडते आणि लवकर तुमच्या लक्षात आलं, बरं झालं तर. आणि आता मात्र ह्या सगळ्यामुळे आपली ही श्रीमंती आणि रोज असं गोडावर हात मारून खाणं आणि कुठे बी जाण्यासाठी मात्र गाडीमध्ये अगदी बसून जाणं हे आपलं बंद होणार आहे. तर तेव्हा आता सदाशिव राव म्हणतो की अगं मग ते आपल्यासाठी आयुष्यभर पुरणारं होतं का. मैनावती चिडते आणि म्हणते की जरा हळूच बोला. सदाशिव म्हणतो की अगं हळूच काय हळूच, सोन्याचा चमचा घेऊन कुठे तू जन्माला घेऊन आली होतीस का. म्हणते की मला गोडधोड खायचं म्हणून. आणि चल आता खोलीमध्ये, आपल्याला पुढे काय करायचं हे ठरवायला पाहिजे. आता इकडे सायली ही अनवाणी पायाने चालत असते. तेव्हा आता अर्जुन तिला खूप समजावतो की अगं सायली ऐक ना, आपण गाडीतून देवी आईचं दर्शन घ्यायला जाऊयात, माझं ऐक. तेव्हा आता सायली म्हणते की नाही, मी देवी आईला साकडं घालायला चाललेले आहे आणि हाच एकच मार्ग माझ्याकडे आहे. तर तेवढ्यात आता अर्जुनच्या मोबाईलवर प्रतापचा कॉल येतो. तर अर्जुन काहीने फोन उचलतो आणि डॅड बोला असे म्हणतो. तर आता प्रताप विचारतो की अरे अर्जुन, सायली तुला भेटलीस का. आता चैतन्य सुद्धा आता इथे प्रताप जवळ हॉस्पिटलला आलेला असतो. तर अर्जुन आता प्रतापला म्हणतो की हो ती भेटली, ती मंदिरात चालली आहे आणि मी सुद्धा तिच्या सोबत. आणि अर्जुन आता प्रतापला विचारतो की मधू ठीक तर आहेत ना. तर प्रताप म्हणतो की डॉक्टरांची धावपळ येथे सुरू आहे, पण तू येथील काळजी करू नको, कारण माझ्यासोबत चैतन्य सुद्धा आहे. आम्ही येथील सर्व काही हँडल करतो. आम्ही डॉक्टरांबरोबर बोलतोय, तू फक्त सायलीची काळजी घे. आणि तेवढ्यात आता सायलीच्या पायात काच घुसते, पायातून रक्त येत असते. सायली आता आपला एक पाय वर धरते आणि ती काच काढत असते. तर अर्जुन धावतच येतो आणि म्हणतो की सायली, मी तुला म्हणत होतो ना की आपण गाडीतून जाऊयात, तू तर ऐकायला तयार नाही. सायलीला खूप त्रास होत असतो. अर्जुनचा जीव आता खूप सायलीसाठी तळमळ करत असतो. त्याला सुद्धा खूप आता सायलीबरोबर वेदना होतात. तेव्हा आता सायली तरी सुद्धा आपल्या पायाचा विचार करत नाही आणि शेवटी ती मंदिरात येते. अर्जुन तिच्या हाताला धरतो आणि तिला देवी आईच्या मंदिरात घेऊन येतो. देवी आईच्या मंदिरात आल्यानंतर सायली पहिल्या पायरीचं दर्शन घेते, ज्या पायामध्ये सायलीच्या काच भरलेली असते आणि ती काच घुसलेली आहे. तर त्याच पायावर तुळशीपत्राची खून असते, परंतु अर्जुनने आता पाहिलेलं नसतं. आणि सायली अगदी पायरीवर पाय टेकवते आणि सायलीच्या पायातील रक्त आहे तर ते पायरीवर अगदी पडत चाललेलं असतं. सायलीला इतक्या वेदना होतात, पण सायली आपला थोडासा सुद्धा विचार करत नाही. आपल्या वेदना आवरत आणि अगदी तसंच पाय टेकवत टेकवत ती मात्र आता देवी आईच्या पायऱ्या चढत असते. अर्जुनला मात्र सायलीला होणारा त्रास सहन होत नसतो, पण तरी सुद्धा तो सायलीच्या अगदी मागेच असतो, तिची काळजी घेत. सायलीला पाय टेकवणं सुद्धा आता मुश्किल होते, इतक्या वेदना तिला होतात, पण तरी सुद्धा ती आपल्या वेदना सर्व सहन करते आणि शेवटी देवी आईच्या मंदिरात येऊन पोहोचते. अर्जुन तिच्या मागेच असतो. तेव्हा आता देवी आईच्या मंदिरात आल्यानंतर सायली आता जोरजोराने घंटा वाजवते आणि अगदी मनापासून देवीला हात जोडून आता मधुवनसाठी प्रार्थना करते. आता मधुवन बरोबर जे काही घालवलेले प्रत्येक क्षण आहे तर ते क्षण तिला आठवतात. तो भूतकाळ तिला आठवतो, लहानपणीचा सगळं काही. मधुवनने तिची किती काळजी घेतली, एका मुलीप्रमाणे तिला आता मुलीचं प्रेम दिलं. आणि तेव्हा आता जेव्हा सायली मधुवनला भेटलेली असते तर मधुव आता सायलीला म्हणलेले असतात की असं नाही की देवी आई तुझ्यासाठी नाही, तर अगदी तू माझ्यासाठी देवी आईसारखी धावून आलेली आहे. तर आणि सायली आता हात जोडून देवी आईच्या प्रदक्षिणा घालत असते आणि आता लहानपणी आश्रमात जे काही घडलेले आहे ते प्रत्येक क्षण आता मधुवून
जेव्हा आता सायलीला अगदी महाआरतीचा देवी आईच्या महाआरतीचा मान मिळालेला असतो तर मधुहूंना खूपच आनंद झालेला असतो। आता मात्र मधु अगदी आनंदाने उड्या मारत सगळ्यांना तेच सांगत असत की सायलीला अगदी महाआरतीचा मान मिळालेला आहे। तर तेव्हा सायलीला सुद्धा खूप आनंद झालेला असतो। आता हे सगळं काही प्रदक्षिणा घालत असताना सायलीला आठवत असते तेव्हा मधुहूंसाठी सायली पुन्हा आता देवी आईला हात जोडते, प्रार्थना करते आणि पुन्हा दुसरी प्रदक्षिणा घालायला घेते। इकडे आता मधुहूंजवळ ट्रीटमेंट सुरू असते, डॉक्टरांचे उपचार हे चालू असतात। डॉक्टर आता मधुहून जवळच असतात। अर्जुन सारखा आपल्या सायलीकडे पाहत असतो, तिच्या मागे मागेच तो असतो। त्याला सुद्धा खूप वाईट वाटतं, सायलीची काळजी वाटते। त्यानंतर आता सायली प्रदक्षिणा पूर्ण करत असताना सायलीला पुन्हा आता जेव्हा अर्जुनने दिवाळीच्या सणाला मधुहूंना जेलमधून त्यांची सुटका करून घरी आणलेलं असतं त्यावेळेस सायलीला जो काही आनंद झालेला असतो आणि मधुहूंना जी घट्ट मिठी मारलेली असते ते क्षण मात्र आता सायलीच्या डोळ्यासमोर येतात। सायली जसजशी प्रदक्षिणा घालत असते तसतसे मधुहूंच्या आठवणी तिला येतात आणि देवी आईला मधुहूंसाठी प्रार्थना करते। तसतसे आता इकडे मधुहूंच्या तब्येतीत थोडी सुधारणा होत असते आणि तेव्हा आता सायली प्रदक्षिणा घालत असते। अर्जुन तिच्या मागे पुढे करत असतो आणि एकटक तो सायलीकडे पाहत असतो। त्यानंतर मात्र आता इकडे डॉक्टर हे मधुहूंची ट्रीटमेंट झाल्यानंतर बाहेर येतात। चैतन्य काहींनी त्यांना विचारतो की डॉक्टर काय ट्रीटमेंट आहे, म्हणजे तब्येत कशी आहे त्यांची। डॉक्टर सांगतात की पेशंट मात्र जे काही ट्रीटमेंट आहे तर तिला रिस्पॉन्स देतात, परंतु आता मात्र काही सांगू शकत नाही असे बोलून आता डॉक्टर कॅबिनमध्ये निघून जातात। तेव्हा आता प्रताप आणि चैतन्य यांच्या जीवात जो येतो त्यांची आता एकमेकांची चौकशी सुरू असते। त्यानंतर मात्र आता इकडे ही प्रिया अजून तेथेच बसलेली असते। प्रिया विचार करते की आता हे सगळे सुभेदार, आता हे मिस्टर लोखंडे आहे ना, मिसेस लोखंडे आणि मिस्टर लोखंडे यांच्या विरोधात गेलेले आहे। परंतु सायली मात्र आता आणखीनच खोलवर जाते आणि त्यांची चौकशी करत आहे। आता मात्र हे व्हायला नको, या अगोदरच मात्र आता हे आईबाप आहेत ना माझे, ते सायलीचे आईबाबा सगळेजण मानतात, परंतु ते माझे आईबाबा आहेत, हे मात्र घराच्या बाहेर लवकरात लवकर जायला हवेत। तेव्हा आता प्रिया लगेच कल्पना, पूर्णय्या आणि अस्मिता तेथे हॉलमध्ये बसलेले असतात आणि त्यांच्या जवळ येते आणि त्यांच्या जवळ येऊन म्हणते की म्हणजे मला माहिती आहे की माझ्या म्हणजे घरात या माझ्या मतांना आणि बोलण्याला मात्र काही किंमत नाही। तर आणि हे बघा पूर्णाजी, आपल्या जे काही घराला ही लोखंडे नावाची वाळवी लागलेली आहे ती आता मला नाही बघवत आणि तुम्हाला सुद्धा सगळ्यांना आता नीट व्यवस्थित कळायला लागलेलं आहे तर ही काय स्टँडर्डची माणसं आहेत। तर माझ्याकडून फक्त एकच चूक झाली तरी सुद्धा मला किती शिक्षा होती आणि ते सायलीचे बाबा मात्र आता फक्त दारू पितात, सिगरेट पितात आणि पॉकेट सुद्धा मारतात, तरी सुद्धा तिची आई मात्र किती नाटक करते, तिचा पाय फ्रॅक्चर झाला आणि तुमच्याकडून पैसे उकाळते तरी सुद्धा तुम्ही सुभेदार त्यांना घरात ठेवतात आणि मला हे सुद्धा माहिती आहे की तुमच्या सुभेदारांचा माझ्यावर कितीही विश्वास नसला तरी सुद्धा सायलीचा जो हार आहे तर तो तिनेच चोरला होता। तर आणि एवढं सगळं होऊन सुद्धा तुम्ही का गप्प बसतात? आणि आता आज तर काय झाले, यांच्या ह्या अगदी वागणुकीमुळे अर्जुनचं अगदी नाक कापलं गेलं तरी सुद्धा तुम्ही गप्प आहात। हे सर्व सहन तुम्ही का करतात तेच मला नाही कळत। त्यांना तुम्हाला घराच्या बाहेर काढावंसं नाही वाटत का? म्हणून प्रिया आता मुद्दाम कांगावा करते जेणेकरून आता ही लोक घराच्या बाहेर जातील आणि आपलं टेन्शन मुक्त होईल, यासाठी ती आता हे सर्व नाटक तिने केलेलं असतं। तेव्हा मात्र आता प्रियाच्या शब्दाला कोणीही व्हॅल्यू देत नाही। तर पूर्णाई म्हणते की कल्पना, अगं मी माझ्या रूममध्ये आहे, येते मी। तर अस्मिता म्हणते की चल आजी, मी सुद्धा तुझ्या सोबत येते। तर तेव्हा आता ते दोघे आतमध्ये निघून जातात तर कल्पना सुद्धा उठते आणि आत जायला निघते। प्रिया आता कल्पनाला म्हणते की आई प्लीज माझं ऐकून घ्या। कल्पना एकही शब्द आता प्रियाचा ऐकून घेत नाही आणि रूम मध्ये निघून जाते। आता प्रियाचा तर खूपच पोपट बनतो। तेव्हा प्रिया खूपच चिडते आणि मी काही अगदी खोटं बोलतेस का? मी तुम्हाला इतकं जीव तोडून सांगते, कोणालाच माझं ऐकावंसं का वाटत नसेल? प्रिया आता खूपच चिडलेली असते, तिला खूप टेन्शन येते। त्यानंतर आता इकडे सायली प्रदक्षिणा घालू पूर्णपणे थकलेली असते आणि एकतर पायात ती घुसलेली काच आहे आणि त्या जखमेचा तिला आणखीनच त्रास होत असतो, तरी सुद्धा आता ती प्रदक्षिणा घालायच्या काही बंद करत नसते। आपल्या जीवाची पर्वा न करता मधुहूंसाठी ती आता देवी आईची ह्या प्रदक्षिणा पूर्ण करत असते। आता अर्जुन हा सायलीचा हात धरायला येतो पण सायली ही अर्जुनचा हात सोडते नाही असं म्हणते। अर्जुनला सायलीला होणारा त्रास सहन होत नसतो, तो सायलीच्या जीवासाठी अगदी धडपड करत असतो। तेव्हा आता सायलीच्या प्रदक्षिणा पूर्ण होतात आणि इकडे मात्र डॉक्टरांचे चेहरे खुलतात। डॉक्टर आता हसून मात्र
आता पेशंटची ट्रीटमेंट करत असतात, कारण काहीतरी असं दिलासा देण्यासारखं घडलेलं असतं. तेव्हा आता इकडे सायलीच्या प्रदक्षिणा पूर्ण होतात आणि अर्जुन सायलीकडे पाहत असतो. सायली देवी आईला नमस्कार करते. सायली पुन्हा प्रदक्षिणा घालायला घेते आणि आता सायलीच्या पायावर जी तुळशीपत्राची खून आहे, अर्जुनचं नकळत आता त्या तुळशीपत्राच्या खुणेकडे लक्ष द्यायला लागत असते, कारण तो तिच्या पायाकडे पाहत असतो. देवी आईचा पुन्हा आणखीन एक चमत्कार होणार असतो, कारण अर्जुनला आता हे तुळशीपत्र आहे तर ते दिसणार असते, कारण सायलीचा पाय वर खाली होत असतो. तिला जी जखम आहे तर त्या जखमेमुळे मात्र आज ह्या तुळशीपत्राचा उलगडा होणार असतो. तर सायली प्रदक्षिणा घालत असताना अर्जुन बारीक लक्ष देऊन तिच्यावर असतो आणि जेव्हा आता सायली समोर येते तिला चक्कर येत असतात. सायली पूर्णपणे घामाघूम झालेली असते आणि अर्जुनला मात्र तिचा त्रास सहन होत नाही. तो सुद्धा व्याकुळतेने आपल्या सायलीकडे पाहत असतो. सायली देवी आईला हात जोडते. आता सायलीमध्ये अगदी थोडीशी सुद्धा ताकद राहिलेली नसते, पूर्णपणे घामाघूम झालेली असते. अर्जुन सुद्धा आता तिच्यासोबत उभा राहून देवीला हात जोडतो. सायलीचे डोळे पूर्णपणे झाकत असतात, पण तरी सुद्धा सायली काही देवी आईची तपश्चर्या सोडत नाही. शेवटी आता हातामध्ये आरतीचं ताट घेते आणि आरती ही देवीला ओवाळत असते. सगळेजण आता टाळ्या वाजवतात. मात्र मधुवनच्या तब्येतीत थोडीशी सुधारणा होत असते, कारण डॉक्टरांच्या चेहऱ्यावरून असे दिसत असते. आता आरती होत असतानाच अर्जुनच्या मोबाईलवर एक कॉल येतो आणि अर्जुन आता मात्र बोलण्यासाठी बाजूला जातो. तो कॉल घेतो तर चैतन्याचा कॉल असतो. आता अर्जुन हॅलो म्हणतो तर चैतन्य म्हणतो की अरे खरंच एक गुड न्यूज आहे. डॉक्टर म्हणाले की मधु हे स्टेबल झालेले आहे, त्याच्या जीवावर असणारा धोका टळलेला आहे. तर तेव्हा आता हे ऐकून अर्जुनला फारच आनंद होतो. अर्जुनला असं होतं की कधी मी सायलीला सांगेल. आता सायली ही देवी आईची आरती ओवाळत असते. पूर्णपणे बिचारी आता घामाघूम झालेली असते, तरी सुद्धा देवी आईचं जी काही आता मधुवनसाठी केलेली सेवा ती काही बंद करत नसते. अर्जुन धावतच आता सायली जवळ येतो. सायली ही देवी आईची आरती ओवाळत असते. अर्जुन आता सायलीकडे पाहतो आणि परत हसूनच देवी आईला हात जोडतो. मनापासून तो सुद्धा देवी आईला नमस्कार करतो आणि सायलीची आरती आता पूर्ण होते आणि सगळेजण देवी आईचा उदो उदो असे आता अगदी देवी आईचा जयघोष करतात. अर्जुन ही खुशखबरी लगेच सायलीला सांगतो की म्हणतो अगं सायली, देवी आईने तुझं ऐकलेलं आहे. तर मधुवनची तब्येतीत सुधारणा झालेली आहे, तर त्यांच्या जीवावरचा धोका टळलेला आहे. हे ऐकून सायलीला फारच आनंद होतो. अगदी आनंद तिच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहतो. लगेच देवी आईला हात जोडते आणि म्हणते की देवी आई तुझे खरंच खूप खूप आभार. देवी आई, कितीही तुझ्यावर चिडले असले तरी सुद्धा तू माझी आहेस आणि तू कधीही मला एकटीला नाही सोडणार हे मला माहिती होतं. तुझे खरंच खूप खूप आभार म्हणून सायली अर्जुन दोघेही देवी आईला मनापासून नमस्कार करतात. तिला खूपच आनंद होतो आणि मित्रांनो शेवटी हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये अर्जुन आता सायलीला विचारतो की जेव्हा तू भेटायला हॉस्पिटलमध्ये मधुवनला आली होती तेव्हा तू त्यांच्याशी काय बोलली होती. तेव्हा आता सायली म्हणते माझ्या आईबाबांबद्दल आता बोलले होते. मात्र आता अर्जुन म्हणतो की म्हणजे मधुवनला तुझे आई बाबा नक्की कोण आहे हे माहिती आहे. तर आणि जर हे लोखंडे असतील तर ते त्यांना माहिती असेल. तर आता सायली म्हणते तर ते लोखंडे नसतील तर ते सुद्धा मधुवन सांगू शकतील. म्हणून आता मैनावती आणि सदाशिव यांना मात्र घेऊन सायली आता मधुवनच्या हॉस्पिटलमध्ये येते आणि मधुवनच्या समोर आणून ती म्हणते की हे माझी आई मैनावती लोखंडे आणि हे माझे वडील सदाशिव लोखंडे. सदाशिव आणि मैना लोखंडे खरंच माझे आई बाबा आहेत का. आता मधु काय प्रत्युत्तर देतील हे पाहण्यासाठी आता आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.